गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी नागनाथ पाटील. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जी की आपण एक एन सी आर टीची सिरीज बनवणार होतो, ती सिरीज आपण आजपासून बनवायला स्टार्ट केलेली आहे. म्हणजे तुम्हाला यूट्यूबला आज अपलोड पण केली जाईल. आता आपण सगळ्यात पहिलं तुम्हाला म्हटलं होतं की आपण जो की सिविक्स आहे, हे सिविक्सचं आपण जे की 10th स्टँडर्ड आहे, 10th स्टँडर्डपासून आपण स्टार्ट करणार आहोत. जे सी बी एस सीचं तुम्हाला एन सी आर टीचं बुक पाहायला भेटतं, पॉवर शेअरिंग हा फर्स्ट चॅप्टर त्याच्यामधला आपण घेणार आहोत. आणि ही जी व्हिडिओ असेल, हे जे काही सी बी एस सी 10thला विद्यार्थी असतील यांच्यासाठी पण खूप बेनिफिशियल असणार आहे, बेनिफिट असणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी यू पी एस सीचे प्रिपरेशन करत आहेत किंवा एम पी एस सीचे प्रिपरेशन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी पण ही व्हिडिओ खूप तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. सगळ्यात पहिलं आपण जो की फर्स्ट चॅप्टर आहे पॉवर शेअरिंग 10th स्टँडर्ड सी बी एस सी 1, त्याच्यानंतर आपण याच्या अगोदर काय शिकलेलो आहोत 9th स्टँडर्डमध्ये, हे आपण सगळ्यात पहिलं रिव्हिजन करायला पाहिजे. आता आपण पाहूया सगळ्यात पहिलं आपण काय पाहिलं होतं. सगळ्यात पहिलं आपण डेमोक्रेसीची जी काही डेफिनेशन आहे ती पाहिलं होतं, म्हणजे व्हॉट इज अ डेमोक्रेसी. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. ही आपण डेफिनेशन, जनरल डेफिनेशन्स पाहिली होती. आणि त्याच्यानंतर आपण आणखीन एक डेफिनेशन्स पाहिली होती, म्हणजे सिम्पल फॉर्मॅटमध्ये आपण सगळ्यात पहिलं आपण म्हटलं होतं, डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच द रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल्स. म्हणजे इथं जे रूलर्स असतील, हे रूलर्स आपले कोण असतील, तर ते आपले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज असतील. आणि इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज यांना इलेक्ट करून कोणाकडनं दिलं जातं, तर पीपल्सकडनं. ज्यांचं 18+ एज आहे ते लोक काय करतात, त्यांना राईट टू वोट, म्हणजे युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईजनुसार आपण त्यांना राईट टू वोट मार्फत इलेक्ट करून देतो. त्याच्यानंतर आपण जे काही फीचर्स ऑफ द डेमोक्रेसी पाहिलं होतं, त्याच्यात फर्स्ट फीचर ऑफ द डेमोक्रेसी पाहिलं होतं, मेजर डिसिजन बाय इलेक्टेड लीडर्स पाहिलं होतं. आणि याच्यामध्ये पण आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, जे की जनरल परवेज मुशर्रफचं आपण तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जे काही तुमचं बेसिक फीचर्स ऑफ द डेमोक्रेसी आहे, हे फर्स्ट काय असणार आहे, फ्री अँड फेअर इलेक्टेड कॉम्पिटिशन्स तुम्हाला पाहायला भेटतं. आणि याच्यामध्ये पण आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. ती एक्झाम्पल पाहते वेळेस आपण ह्या एका चायना या कंट्रीचं एक्झाम्पल दिलं होतं, म्हणजे वन पार्टी सिस्टीम कशाप्रकारे चायनामध्ये आहे ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जे बेसिक फीचर्स पाहिलं होतं, त्याच्यानंतर आपण 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू पाहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंट्रीचं एक्झाम्पल दिलं होतं, जसं की सौदी अरेबिया असेल, त्याच्यानंतर फिजी असेल, हे आपण त्याचे एक्झाम्पल्स घेतले होते. आणि त्याच्यानंतर लास्ट जे आपलं बेसिक फीचर्स होतं, रूल ऑफ लॉ अँड रिस्पेक्ट फॉर राईट्स. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं, झिम्बाब्वे ह्या नावाच्या कंट्रीचं आपण पाहिलं होतं. म्हणजे अशा प्रकारे डेमोक्रेसीचे जे डेफिनेशन्स पाहिलं, त्याच्यानंतर डेमोक्रेसीचे फीचर्स पाहिलं, आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारची जी काही समरी डेफिनेशनची असती, ही पण आपण पूर्ण पाहिली होती. आणि त्याच्यानंतर आपण व्हाय डेमोक्रेसी आपण पाहिलं होतं, आणि डिबेटिंग मेरिट्स ऑफ द डेमोक्रेसी पण आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण काही बुलेट्स पॉईंट पाहिले होते, आर्ग्युमेंट अगेन्स्ट डेमोक्रेसी पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण आर्ग्युमेंट अगेन्स्ट डेमोक्रेसीच्या नंतर जे की तुम्हाला जे ब्रॉडर मिनिंग ऑफ द डेमोक्रेसी पाहिलं होतं, हे आपण पूर्ण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं. आणि असं रिव्हिजन आपण थोड्याफार प्रमाणामध्ये केलेलं आहे. आता आपण स्टार्ट करणार आहोत, जे की 10th स्टँडर्डचा तुम्हाला फर्स्ट चॅप्टर पाहायला भेटतो. तो चॅप्टर असणार आहे तुमचा पॉवर शेअरिंग्स तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे पॉवर शेअरिंग्स जे आहे, ही पॉवर इक्वल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द पॉवर कसं झालेलं आहे हे तुम्हाला पाहायला भेटेल. आणि याच्यामध्ये काही कंट्रीचे एक्झाम्पल दिले जातील, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेल्जियम नावाचा एक कंट्री असेल आणि श्रीलंका नावाचा एक कंट्री असेल, याच्यामध्ये कशा प्रकारे पॉवरचं शेअरिंग झालं हे तुम्हाला पाहायला भेटेल. आता आपण सर्वप्रथम चॅप्टर स्टार्ट करूया. बघा, विथ दिस चॅप्टर वी रिझ्यूम द टूर ऑफ द डेमोक्रेसी दॅट वी स्टार्टेड लास्ट इयर. द नोटेड लास्ट इयर that in a democracy all power does not rest with any one organ of the government. म्हणजे इथं जी काही डेमोक्रेसीमध्ये पॉवर्स असती, ही फक्त एका ऑर्गनच्या हातामध्ये नसून ही तुम्हाला इक्वल डिस्ट्रीब्युशन झालेली पाहायला भेटते. आता सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे, ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे काय असतं. तर ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट्स आहेत. सगळ्यात पहिला जो ऑर्गन आहे आपल्या गव्हर्नमेंटचा, हा तुम्हाला लेजिस्लेचर पाहायला भेटेल. त्याच्यानंतर सेकंड जो ऑर्गन आपला आहे, हा तुम्हाला एक्झिक्युटिव्ह पाहायला भेटेल. आणि थर्ड ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट तुम्हाला, जे की तुम्हाला ज्युडिशरी पाहायला भेटेल. म्हणजे अशा प्रकारे
जी की ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट्स तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे 3 प्रकारचे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. आणि व्हेरी इम्पॉर्टंट टू द डिझाईन ऑफ द तुम्हाला डेमोक्रेसी पाहायला भेटतं. आणि याच्यामध्ये आपण जे काही ऑर्गन ऑफ द पाहिलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला जे काही लेजिस्लेचर असेल, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह असेल, त्याच्यानंतर ज्युडिशरी असेल, यांचं आपण वेगवेगळ्या प्रकारचं काय पाहिलेलं आहे, फंक्शन्स पाहिलं होतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन्स आपण प्रत्येक ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटचं पाहिलं होतं. म्हणजे सगळ्यात पहिलं जे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये लेजिस्लेचरचं फंक्शन जर म्हटलं तर तुम्हाला पाहायला भेटेल की टू मेक द लॉ, आणि त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्हचं जर म्हणलं तर टू इम्प्लिमेंट द लॉ, आणि ज्युडिशरीचं जर म्हणलं तर प्रोव्हाइड द जस्टिस तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे अशा प्रकारे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर वी कॅरी दिस आयडिया ऑफ द पॉवर शेअरिंग फॉरवर्ड. वी स्टार्ट विथ द टू स्टोरी फ्रॉम द 2 कंट्रीज तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. सगळ्यात पहिली कंट्री आहे बेल्जियम, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे श्रीलंका तुम्हाला पाहायला भेटतं. आणि ह्या कंट्रीमध्ये पॉवर शेअरिंग कशा प्रकारे झाली ते तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पुढं पाहणार आहोत, जे की दिस allows to discuss various form of power sharing that will be taken up in the following 2 chapters. आणि तुम्हाला याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर पाहायला भेटेल, तो चॅप्टर असणार आहे आपला फेडरलिझम. आता आपण चॅप्टरमध्ये जी काही 2 कंट्रीज आहेत या कंट्रीचं एक्झाम्पल दिलेलं आहे, या कंट्रीचं आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिलं जर पाहिलं आपण बघा, बेल्जियम इज अ स्मॉल कंट्री इन युरोप, स्मॉलर एरिया दॅन द स्टेट ऑफ द हरियाणा. म्हणजे आपल्या हरियाणा स्टेटपेक्षा पण एरिया काय आहे, कमी पाहायला भेटतो. इट हॅज बॉर्डर फ्रान्स, नेदरलँड्स, जर्मनी, लक्झमबर्ग. इट हॅज अ पॉप्युलेशन ऑफ द लिटल ओव्हर 1 करोड तुम्हाला पॉप्युलेशन्स पाहायला भेटतं, अबाउट हाफ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ हरियाणा. आणि अशा प्रकारे जी की तुम्हाला बेल्जियम कंट्रीचं पूर्ण दिलेलं आहे. द इथनिक कॉम्पोजिशन ऑफ दिस स्मॉल कंट्री इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स ऑफ द कंट्रीज टोटल पॉप्युलेशन्स. बघा इथे तुम्हाला आता टोटल पॉप्युलेशन्समध्ये कशा प्रकारे जी की 59% लिव्ह इन द फ्लेमिश रिजन, एक रिजन आहे या रिजनमध्ये राहतं. त्याच्यानंतर ही कोणती लँग्वेज बोलली जाते यांच्याकडनं, डच लँग्वेज बोलली जाते. त्याच्यानंतर 40% जे पीपल्स आहेत हे वॉलोनिया रिजनमध्ये राहतात, आणि ही कोणती लँग्वेज बोलतात, हे फ्रेंच लँग्वेज बोलतात. आणि 1% ऑफ द बेल्जियम स्पीकर जर्मनी, आणि 1% फक्त आहेत की ते काय बोलतात तर जर्मनीच बोललेलं तुम्हाला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत, जी की तुम्हाला बेल्जियमची कॅपिटल पाहायला भेटेल. ही बेल्जियमची कॅपिटल कोणती आहे तर ब्रुसेल नावाची जी काही तुम्हाला कॅपिटल सिटी आहे, ही कॅपिटल सिटी तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे ब्रुसेल. आणि 80% जे पॉप्युलेशन आहे, तुम्हाला 80% जे पीपल आहेत हे कोणती लँग्वेज बोलतात तर ही जी 80% जे पीपल्स आहेत हे तुम्हाला फ्रेंच लँग्वेज बोलतील, आणि 20% जे आहे ते तुम्हाला डच लँग्वेज बोलणारे पीपल्स तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर आता पुढं आपण पाहणार आहोत आता मायनॉरिटी फ्रेंच स्पीकिंग कम्युनिटी वॉज रिलेटिव्हली रिच अँड पॉप्युलर. पण जर तुम्ही पाहिलं इथं मायनॉरिटी पीपल्स असतील हे तुम्हाला रिच पाहायला भेटतील आणि पॉवरफुल पाहायला भेटतील. दिस वॉज रिसेंटेड बाय द डच स्पीकिंग कम्युनिटी, आणि हू गॉट बेनिफिट ऑफ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड एज्युकेशनली तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे डच स्पीकिंग पीपल्स असतील हे मायनॉरिटीमध्ये आहेत, पण हे तुम्हाला काय पाहायला भेटतील, हे खूप प्रॉस्परस पाहायला भेटतील, आणि एज्युकेशनली पण तुम्हाला डेव्हलप झालेले पाहायला भेटतील. टू टेन्शन बिटवीन द डच स्पीकिंग and French speaking communities during the 1950 to 1960, the tension between the two communities was more acute. ब्रुसेल अशाच प्रकारे पूर्ण कंट्रीमध्येच म्हणजे ब्रुसेलमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटतं कशा प्रकारे यांच्यामध्ये टेन्शन्स क्रिएट झालेलं आहे. ब्रुसेल प्रेझेंटेड अ स्पेशल प्रॉब्लेम्स. आता बघा, द डच स्पीकिंग पीपल कॉन्स्टिट्युएटेड अ मेजॉरिटी इन द कंट्री. बघा तुम्ही जर पाहिलं द डच स्पीकिंग पीपल जे आहेत हे तुम्ही जर मेजॉरिटी इन अ कंट्री म्हणजे कंट्रीचा जर पूर्ण विचार केला, तर तुम्हाला इथं काय पाहायला भेटणार आहे, कंट्रीचा विचार केल्याच्यानंतर हे पूर्ण जी कंट्री असेल या कंट्रीचा विचार जर केला तुम्ही तर तुम्हाला जास्तीत जास्त स्पीकिंग पीपल्स कोणते पाहायला भेटतील, जे की तुम्हाला डच असतील. पण जर तुम्ही फक्त कॅपिटलचा जर विचार केला, आतमध्ये जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलचा जर विचार केला तर तुम्हाला इथं कोण मेजॉरिटीमध्ये पाहायला भेटतील, फ्रेंच स्पीकिंग कम्युनिटी तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे अशा प्रकारे जी की तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला भेटेल. आणि पीपल कॉन्स्टिट्युटेड इन अ मेजॉरिटी इन द कंट्री बट मायनॉरिटी इन द कॅपिटल्स. मग तुम्हाला
जी कंट्रीमधली पॉप्युलेशन्स कंट्रीमध्ये जी काही मेजॉरिटीमध्ये आहे ती तुम्हाला ब्रुसेलमध्ये काय पाहायला भेटेल, मायनॉरिटीमध्ये पाहायला भेटणार आहे. आता त्याच्यानंतर पुढं पहा, लेट अस कम्पेअर दिस टू द सिच्युएशन इन अनदर कंट्री. इज श्रीलंका इज अन आयर्लंड नेशन जस्ट अ फ्यू किलोमीटर ऑफ द सदर्न कोस्ट ऑफ तामिळनाडू. म्हणजे आपलं जे तामिळनाडू स्टेट आहे याच्यापासून तुम्हाला जी सदर्न मोस्ट पाहायला भेटतं आणि इट हॅज अबाउट 2 करोड पीपल बट अबाउट सेम इन द हरियाणास. म्हणजे पीपल तुम्हाला हरियाणा बरोबरचे पॉप्युलेशन्स पाहायला भेटेल. लाईक अदर नेशन इन द साऊथ एशियन रिजन श्रीलंका हॅज अ डायव्हर्स पॉप्युलेशन. इथं पण तुम्हाला डायव्हर्स पॉप्युलेशन पाहायला भेटेल. आता बघा इथं जे काही डायव्हर्स पॉप्युलेशन कसं आहे, द मेजॉरिटी सोशल ग्रुप आर द सिनला स्पीकर्स 74% and the Tamil speaker 18%, and among the Tamils there are 2 subgroups. आता तामिळ ग्रुप जे आहे या तामिळ ग्रुप्समध्ये पण तुम्हाला काही सब ग्रुप्स पाहायला भेटतील आणि हे सब ग्रुप जे असतील हे सब म्हणजे याच्यामध्ये जे की असतील तामिळ नेटिव्स पाहायला भेटतील. द कंट्रीज आर कॉल्ड द श्रीलंका. म्हणजे जे की तामिळ नेटिव्स असतील हे तुम्हाला श्रीलंकेमधले पाहायला भेटतील. इथं मॅप दिलेला आहे. आता या मॅपमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल की कशा प्रकारे कम्युनिटी अँड रिलिजन्स ऑफ द बेल्जियम्स तुम्हाला पाहायला भेटतं. बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला इथं दिलेलं आहे ब्रुसेल कॅपिटल. आता ब्रुसेलची जी कॅपिटल आहे याच्यामध्ये जी तुम्हाला कलर कोणता आहे, हा कलरमध्ये पाहायला भेटतं. मग त्याच्यानंतर जे वलोन रिजन असेल रेड कलरमध्ये पाहायला भेटतं. त्याच्यानंतर येलो फ्लेमिश रिजन असेल, हा फ्लेमिश रिजन तुम्हाला पाहायला भेटतो. आणि जर्मन स्पीकिंग रिजन तुम्हाला, हा जर्मन स्पीकिंग रिजन तुम्हाला म्हणजे 1% आपण पाहिलं होतं. अशा प्रकारे पूर्ण जी की तुम्हाला इथनिक पाहायला भेटतं की कशा प्रकारे बेल्जियममध्ये आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा आता पुढं काय दिलेलं आहे, तामिळ 30%, द रेस्ट हुज फॉर फादर कम फ्रॉम द इंडिया ॲज अ प्लांटेशन वर्कन ड्युरिंग द कॉलोनियल पिरियडमध्ये पाहायला भेटतं. म्हणजे आपल्याकडनं जे ब्रिटिश कॉलोनियल पिरियड होता या पिरियडमध्ये कशा प्रकारे इंडियन्स पीपल्स हे तामिळमध्ये एक ॲज अ प्लांटेशन्स वर्कर्स म्हणून गेले होते हे तुम्हाला पाहायला भेटतं. आणि त्याला आपण काय म्हणतो, इंडियन तामिल्स पण म्हणत असतो. ॲज यू कॅन सी from the map, Sri Lanka Tamil are concentrated in the northern and east country मध्ये पाहायला भेटतं. म्हणजे इंडियन जे की श्रीलंकन तामिल्स आर कॉन्सन्ट्रेटेड इन द नॉर्थ अँड ईस्ट कंट्री. म्हणजे जे की श्रीलंकन तामिल्स पाहायला भेटतील तुम्हाला, हा जो नदर्न पार्ट आहे आणि हा नदर्न जो पार्ट आहे, हा नदर्न पार्ट बरोबरच तुम्हाला जे की तुम्हाला हा नदर्न पार्ट आणि हा ईस्टर्न पार्ट तुम्हाला पाहायला भेटतो. इथं कोण असतील सगळ्यात जास्त कोण पाहायला भेटतील तुम्हाला, जे की तुम्हाला श्रीलंकन तामिल्स पाहायला भेटतील. आर कॉन्सन्ट्रेट इन द नॉर्थ अँड ईस्ट ऑफ द कंट्री. मोस्ट ऑफ द सिनला स्पीकिंग पीपल आर बुद्धिस्ट. आणि हे जे काही सिनला स्पीकिंग असतील मोस्ट ऑफ द कोण असतील, हे बुद्धिस्ट तुम्हाला पाहायला भेटतील. वेल मोस्ट ऑफ द तामिल्स जे काही आपले मोस्ट ऑफ द तामिल्स असतील हे हिंदू असतील आणि त्याचबरोबर यांच्यासोबत मुस्लिम्स पण तुम्हाला पाहायला भेटतात. देअर आर अबाउट 7% ऑफ द ख्रिश्चन्स. आणि याच्यामध्ये पण 7% तुम्हाला ख्रिश्चन्स पाहायला भेटतील. म्हणजे अशा प्रकारे जे की हू आर बोथ तामिळ अँड सिनला स्पीकिंग तुम्हाला पाहायला भेटतं. नेक्स्ट पहा, जस्ट इमॅजिन व्हॉट कुड हॅपन इन अ सिच्युएशन लाईक दिस इन बेल्जियम. द डच कम्युनिटी कुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ its numeric majority and force it will on the French and German speaking populations. This would push the conflict among the community further. This could lead to a very messy portion of the country. Both the sides would claim control over the Brussels. In Sri Lanka, the Sinhala community enjoy even bigger majority. आता जर पाहिलं आपण श्रीलंकेमध्ये जर पाहिलं तर सिन्हाला जी कम्युनिटी असेल ही काय असणार आहे, मेजॉरिटीमध्ये पाहायला भेटेल. आणि जी की तुम्हाला बाकी जी पीपल्स असतील हे मायनॉरिटीमध्ये पाहायला भेटेल. मग कशा प्रकारे इथं जे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे हे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच मेजॉरिटेरियनिझम इन श्रीलंका जे टॉपिक असेल हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.